बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपरमार्केट कळवण। आजपासून सुरू होत आहे भव्य लकी ड्रॉ ऑफर। खास गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्यात दररोज 2 भाग्यशाली ग्राहक जिंकणार आरामदायी ब्लँकेट्स। तरी दररोज लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या। हरिओम सुपरमार्केट, मेन रोड, कळवण। अभोणा आठवडी बाजारातून आडत व्यापाऱ्याचे 59,300 रुपये चोरट्यांनी लांबविले। व्यावसायिकांमध्ये दहशत, दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद। शुक्रवारी अभोणा आठवडी बाजारात एका आडत व्यापाऱ्याची 59,300 रुपये ठेवलेली पैशांची बॅग दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ माजली आहे। येथे गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। अधिक माहिती अशी, गत 40 वर्षापासून आडत व्यवसायात असलेले अभोणा येथील भुसार मालाचे व्यापारी दिगंबर निंबा मुसळे हे शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी चणकापूर रस्त्यावर शेतकऱ्यांकडील धान्य खरेदीसाठी दुकान लावत असताना त्यांनी पैशाची बॅग आपल्या पिकअप वाहनात ठेवली। या बॅगेत 59,300 रुपये होते। ते रस्त्याच्या कडेला वजन काटा पाल लावण्यात गडबडीत होते तेव्हा दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ही बॅग हातोहात चोरून नेली। ही घटना बघणाऱ्यांनी त्वरित दिगंबर मुसळे यांना माहिती दिली, परंतु तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून बॅग घेऊन फरार झाले होते। भयभीत झालेल्या मुसळे यांनी अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची खबर देत फिर्याद दाखल केली। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही दुचाकीस्वार चोरटे कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या व्यापारी व नागरिकांनी रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची काळजी व खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे अभोण्यात व्यापारी व नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण पसरले आहे। आठवडी बाजारात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी पद्मभूषण झा, अभोणा।